नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आता महाराजांची पुण्यतिथी येत आहे. तर पुण्यतिथी दिवशी म्हणजे स्वामी महाराजांची पुण्यतिथी कशा प्रकारे करावी, ती पण घरच्या घरीच स्वामी पुण्यतिथी कशी करावी, हा प्रश्न बऱ्याच स्वामी भक्तांना पडलेला आहे. तशा कमेंटही आहे. तर याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला आजच्या या व्हिडिओ थ्रू मिळणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण पाहूयात की घरच्या घरीच स्वामी पुण्यतिथी कशी करावी. तर पहा की श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी घरच्या घरी साजरी करण्यासाठी आपण भक्तिभावाने सेवा आणि पूजन करू शकतो. चैत्र वद्य त्रयोदशीला महाराजांचा पुण्यतिथी सोहळा असतो. की पहा की सकाळी तुम्ही लवकर उठून घर आणि देवघर स्वच्छ करावे. एका पाटावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करावी. त्याचबरोबर जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर साध्या पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. स्वामींना सुगंधी अत्तर लावावे. चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा त्या दिवशी आवर्जून लावावा. त्यांना म्हणजेच महाराजांना विशेषतः पिवळ्या रंगाची फुले खूप प्रिय आहेत, तर त्या दिवशी ती आवर्जून अर्पण करावीत. त्याचबरोबर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी घरामध्ये नकारात्मक जी ऊर्जा असते, तर ती नकारात्मक ऊर्जा घरातून घालवण्यासाठी, ती ऊर्जा दूर करण्यासाठी आपण विशेष दीपोत्सव नक्कीच करावा. दिवे लावून स्वामींचे स्वागत करावे. त्याचबरोबर स्वामींना पुरणपोळी जी आहे ती अर्पण म्हणजेच तो नैवेद्य स्वरूपात ती अर्पण करावी. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा गोडाचा पदार्थ आवर्जून अर्पण करावा. असं पहा की महाराजांना जे काही आपण भक्तिभावाने करू आणि महाराजांना नैवेद्य म्हणून प्रदान करू, आणि जर त्या पदार्थामध्ये गोडवा असेल, महाराजांविषयी प्रेम असेल, तर नक्कीच महाराज ते स्वीकारून ग्रहण करतात आणि अशी अनुभूतीही आहे. त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथी दिवशी कोणती महाराजांची विशेष अशी महत्त्वाची सेवा करावी, हा देखील प्रश्न होता. तर पहा की या दिवशी सेवा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. पहा की जसं की स्वामी महाराजांचा जो प्रकट दिन आहे, त्या प्रकट दिनाच्या दिवशी, त्याचबरोबर महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल ती अत्यंत फलदायी मानली जाते. त्याचबरोबर ती उच्च कोटीची सेवाही असते. त्यामुळे महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही नामजप नक्की करा. अखंड नामजप तर उत्तम आहे. म्हणजेच पहा की तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान दिवसभर जेवढा होईल तेवढा जप करा, अखंड जप करा. त्याचबरोबर नाही जमलं तर 11 माळी आवर्जून करा. 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्राचे पठण, त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते 21 अध्यायी पारायण. म्हणजेच त्या दिवसात जर तुम्ही 21ही अध्याय वाचले तर नक्कीच ते तुमचं पारायण होतं. त्यामुळे या सेवा तुम्ही त्या दिवशी करा. त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे महाराजांचे स्तोत्र, त्या स्तोत्राचं पठण करा, मंत्राचं पठण करा, मंत्र जाप करा. त्याचबरोबर वाचनामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र पारायणातील महत्त्वाच्या अध्यायांचे वाचन करा. त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र जो आहे त्याचे श्रद्धापूर्वक पठण करा. त्याचबरोबर त्या दिवशी म्हणजेच पुण्यतिथी दिवशी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी स्वामींची मनोभावे आरती नक्की करा. याने काय होतं की घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह वाईब्स असतील, त्याचबरोबर निगेटिव्ह एनर्जी असेल, ती दूर होईल. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी त्या दिवशी स्वामींची मनोभावे आरती नक्की करा. त्याचबरोबर त्या दिवशी मुकी सेवा, म्हणजेच आता बऱ्याच जणांना प्रश्न असेल की मुकी सेवा काय असते. तर पहा, स्वामी पुण्यतिथी दिवशी तुम्ही ही सेवा आवर्जून करा. मुकी सेवा म्हणजे स्वामींचे प्राण्यांवर खूप प्रेम होते. त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील जो श्वान असेल किंवा इतर जे श्वान असतील आजूबाजूला, तर त्याला भाकरी, त्याचबरोबर गाईला गवत किंवा चारा देणे ही एक उत्तम सेवा मानली जाते.
आणि याला मुकी सेवा म्हणतात. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही गरजूंना अन्नही देऊ शकता, भुकेलेल्या अन्न देऊ शकता, तहानलेल्या पाणी देऊ शकता. जी काही सेवा करता येईल तुम्ही ती सेवा करू शकता. त्याचबरोबर स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या श्रद्धेने आपण जी सेवा केलेली असते, मग ती कोणतीही छोटी सेवा असो किंवा मोठी, ती स्वामींना नक्कीच स्वीकार्य असेल. त्यामुळे मनात भक्तिभावाने आणि श्रद्धेने महाराजांची सेवा करा. ती सेवा महाराज नक्की स्वीकारतील, यात शंका नाही. तर स्वामी भक्तांनो, स्वामी पुण्यतिथी दिवशीची ही सेवा मी तुम्हाला सांगितली. त्या दिवशी तुम्ही सेवेमध्ये तुमचे आवडते स्तोत्र, मंत्र, त्याचबरोबर महाराजांचे भजनही करू शकता. त्याचबरोबर मी जी सेवा सांगितली ती करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही महाराजांचा पुण्यतिथी सोहळा करू शकता घरच्या घरी. आणि खरंच तुम्ही जी काही सेवा कराल मनात भक्तिभाव आणि श्रद्धा ठेवून, ती कोणतीही छोटी सेवा असो अथवा मोठी, ती महाराज नक्कीच स्वीकारतील आणि महाराजांना ती स्वीकार्य असेल, यात शंका नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचेही आणखी काही प्रश्न असतील महाराजांच्या पुण्यतिथी दिवसाला धरून, तर नक्कीच कमेंटमध्ये मांडा आणि सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.